घरगुती स्वयंपाक गॅस दर वाढलेले आहेत। जवळपास 50 रुपयांनी हे केंद्र सरकारनं गॅसचे दर वाढवलेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी विक्रोळीत शिवसेना युबीटी तर्फे एक आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे। स्थानिक शिवसेना युबीटीचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन इथे विक्रोळीत सुरू झालेले आहे। मध्यवर्ती कार्यालयात हे आंदोलन सुरू झालेले आहे। आपण बघू शकतो की इथे सिलेंडरची प्रतिकात्मक ही प्रेतयात्रा काढलेली जाते आहे, अंतिम यात्रा ही काढली जाते। सिलेंडर दरवाढ, गॅस दरवाढ याबद्दल गृहिणींमध्ये प्रचंड रोष आहे आणि तो रोष आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतो आहे। आपण थेट महिलांशी बातचीत करणार आहोत। मला सांगाल की काय भावना आहेत सध्या, ज्या पद्धतीने महागाई वाढते आहे, घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, आंदोलन केलं जात आहे। आज केंद्र सरकारची जी दुटप्पी धोरणं आहेत ती आता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहेत। कारण जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेला लाडक्या बहिणींना पैसे दिले, एका हाताने पैसे दिले, एका हाताने आता भाववाढ करायला सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी महिला दिनाच्या दिवशी 100 रुपये कमी करून महिलांना बक्षीस म्हणून म्हणजे सिलेंडरची दरवाढ कमी केली। झालं यावर्षी ते 100 रुपये तर कमी केले, ते पुन्हा आता यावर्षी वाढवले आणि आता आणखीन त्याच्यात पुन्हा 50 रुपये वाढवले। मग एका बाजूने या महिला भगिनी बिचाऱ्या आज मुख्यमंत्र्यांना म्हणा राख्या बांधतात विश्वासाने, एका विश्वासाने की आज आमचा संसार चालवण्यासाठी आम्हाला हातभार लावायला सरकार पैसे देत आहे। पण आज ते सगळे खोटं ठरवून आता त्यांनी हे पुन्हा जे केलेलं आहे, बघू शकतो की ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आहे सिलेंडरची, घरगुती गॅस दरवाढ त्याचा निषेध केला जातो आहे। सगळ्या महिला या काळ्या रंगाचे कपडे घालून या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या आंदोलनामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे आणि ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा, घरगुती गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा निघालेली आहे। ही थेट दृश्य तुम्ही TV9 मराठीवर बघू शकता। महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली जाते आहे गॅस सिलेंडरची। दिवसागणिक महागाई वाढते आहे आणि जे आश्वासन दिलं गेलं होतं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते, पण आता दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारकडून वेगळ्या पद्धतीनं महागाई केली जाते आहे। इंधनाच्या किमती वाढत आहेत। आता आजच CNG LPGचे ही दर वाढलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती स्वयंपाक गॅस त्याचे दरही 50 रुपयांनी केंद्र सरकारनं वाढवलेले आहेत आणि त्याचा निषेध केंद्र सरकार, NDA प्रणित केंद्र सरकारचा निषेध या आंदोलनातून केला जात आहे। विक्रोळीत सध्या विक्रोळी ईस्ट टागोरनगर बाजारातून ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुरू आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात आहे। प्रतिकात्मक अंत्ययात्रा घरगुती गॅस सिलेंडरची हा मुद्दा मिळालेला आहे सध्या विरोधी पक्षाला, केंद्र सरकारला घेरण्यासाठी। संपूर्ण देशभरात ही गॅस दरांमध्ये वाढ केलेली आहे आणि त्याचा निषेध महिला शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन करत आहेत। सगळ्या बहुतांश महिला शिवसैनिकांनी काळ्या रंगाचे कपडे घालून आपला जो रोष आहे, आपला जो निषेध आहे केंद्र सरकारप्रती तो व्यक्त करताना दिसतो आहे। हे बॅनर्स आहेत त्यांच्या हातात, काळे झेंडे आहेत आणि प्रतिकात्मक अंत्ययात्रा सध्या विक्रोळीत सुरू आहे आणि निषेध व्यक्त केला जातोय। काही महिलांशी आपण बोलणार आहोत। ताई, मला सांगाल की काय ताई काय म्हणणं तुमचं काय म्हणणं आहे, सहभागी झालेला आहे? हो, ह्यावेळी या सरकारने जे फसवणूक केलेली आहे महिलांची, ते 1,500 रुपये महिन्यांसाठी, पण त्या बिचारा महिलांना फसवलं जात आहे। कुठे हे 1,500 रुपये देऊन एक महिलांचं आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सिलेंडर द्या फुकट, आम्हाला महिन्याचे 15,000 तुमचे नको आहेत। हे महिलांची फक्त फसवणूक, आता इलेक्शन आलं आहे म्हणून त्यांनी फसवणूक केलेली आहे सरकारने आणि पैसे वाढवले त्यांनी BJP सरकारने। मग काय करायचं या महिलांनी, काय करायचं? निवडणुकीत आश्वासन होतं लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले आणि सिलेंडरवर पैसे वाढवले, ते पण आता बंद केलंय। हे BJP सरकार एकदम चोर आहे। काही महागाई केली आहे, लाडक्या बहिणींवरती मतं घेतली त्यांनी आणि सगळी चोर बाजू चालवली आहे, म्हणून त्यांची प्रेत यात्रा आम्ही काढली आहे सिलेंडर बरोबर। तुम्ही काय सांगाल ताई, तुमचं काय म्हणणं आहे? महागाई एवढी वाढली, सिलेंडर मागे 50 रुपये वाढवले
आज किती महागाई झाली, भाज्या महाग झाल्या, हे 1,500 रुपये देऊन काय. स्थानिक आमदार सुनील राऊत आलेले आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. सुनील भाऊ, मुंबईतलं हे पहिलं आंदोलन आहे शिवसेना युबीटीचं. बघा, हे भारतीय जनता पार्टीचे सरकार अत्यंत खोटं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे नीच सरकार आहे. यांनी निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायचं कबूल केलं. आता जवळजवळ 70% महिलांचे पैसे कट करून टाकले. आणि जे काय आता पैसे देत आहेत, आता पेट्रोल असेल, आज गॅस सिलेंडरचे भाव 52 रुपयांनी वाढलेले आहेत. आता मला सांगा की आमच्या गरीब महिलांना हे 52 रुपये परवडणार आहे का? आणि त्यामुळे हे आंदोलन आहे, या सरकारविरुद्ध आंदोलन आहे. या सरकारची तिरडी आम्ही काढलेली आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन आहे. पण हे शिवसेना युबीटीचं आंदोलन दिसतंय. खरं तर विरोधी पक्षात काँग्रेस एनसीपी पण आहेत एकत्रित. हे आंदोलन शिवसेनेचं आहे आणि सरकार विरोधातलं आंदोलन आहे. आपण बघू शकतो सध्याची ही थेट दृश्य आहेत. विक्रोळीच्या बाजारपेठेत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघालेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची महिलांमध्ये रोष आहे. स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये जी केंद्र सरकारनं वाढ केलेली आहे त्याचा निषेध सिलेंडरच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून केला जातो आहे. बघू शकतो महिलांच्या हातात थाळी आहे, ती थाळी त्या वाजवत आहेत. प्रतिकात्मक अंत्ययात्रा तिरडी बांधलेली आहे या सिलेंडरची. आणि आपला जो रोष आहे तो शिवसेना या आंदोलनातून व्यक्त करते आहे. ही सध्या TV9 मराठीवर तुम्ही थेट दृश्य बघू शकता. मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या सहभागी झालेल्या आहेत. बहुतांश महिलांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. पुरुष शिवसैनिकही त्यांच्यासोबत आहेत. स्थानिक शिवसेना युबीटी आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं आहे.